मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल असं शिरसाट म्हणाले। भाजपच्या लोढांना शिंदेंच्या संजय शिरसाट यांनी उत्तर देण्यात आलं। देवाभाऊ लोढांचा आदर्श त्यांनी त्यांची पूजा करावी असंही शिरसाटांनी म्हटलेलं आहे। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। भाजपा तो पूरा देवाभाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे। तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील। देवाभाऊबद्दल त्यांनी काय बोललं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी। तर कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर हा भाजपचा करायचा, आकाचा हा आदेश आहे। शिंदेंची सेना, दादांची राष्ट्रवादी, भाजपच्या ताटाखालची मांजर, भाजपने सहयोगींची अवस्था भिगी बिल्ली केली आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। हे अति चाललेलं आहे आणि मुंबईचा महापौर काय, मुंबईचा महापौरावर त्यांना बसवायचंच आहे। ह्यांचा आदेश नाही आहे, ते वरूनच आदेश आहे। कारण मुंबईच्या सगळ्या जगातील देशातील फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे। जागेची किंमत 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट आहे आणि अशा वेळेस मुंबई सोडून त्यांना कसं परवणार आहे। त्यामुळे त्यांच्या आका जे दिल्लीत आहेत त्या आकांचा सगळा आदेश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा करायचा। आता आलेल्या ऐऱ्या-गैऱ्यांना सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं असं रुपाली पाटील म्हणाले। नाकाने कांदा सोडणाऱ्यांसाठी पोस्ट होती असं रुपाली पाटलांनी म्हटलंय। रुपाली पाटील यांच्याकडून शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट करण्यात आलाय। आजकाल नवीन आलेले ऐरे गैरे नार नटरंगी कोणी येऊन सल्ले देऊन जाणार अशा लोकांना सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देणं गरजेचं असतं। मी फक्त आठवण करून दिली की 2005 पासून सुरू झालेला रुपाली पाटील ठोंबरेचा प्रवास हा 2025 पर्यंत आल्यानंतर केवढा अनुभवी आहे, प्रदीर्घ काळ झालेला आहे। एवढंच नवीन आलेल्या नाकाने कांदे सोलणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं। त्याच्यासाठी पोस्ट होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जर अनेक नको ती लोक जर व्यक्त होत असतील तर आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने व्यक्त होऊन उत्तर दिलेले, बाकी दुसरं काय नाही। यानंतर पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून मनसेनं आंदोलन केलं। मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील वृक्षांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। अमेय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणी एकाला अटक झाली आहे। काल रात्री जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाडला अटक केली आहे। संदीप गायकवाडनं लग्नाचा तगादा लावत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। हा आरोप दीपालीच्या आईनं केलेला आहे। संदीप गायकवाड भाजपशी निगडीत असल्याचा रोहित पवार यांचा आरोप आहे। आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये। अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपनं नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। स्वतःचं लग्न झालेलं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यानं तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली आहे। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली। हीच आहे पार्टी विथ डिफरन्स भाजपा। आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा। तर राज्यात क्राईमची संख्या वाढली असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। राज्यात महिलांना सुरक्षित वाटत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। भाजपचा कार्यकर्ता असला तरी पोलीस तपास करतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं। मुख्यमंत्री फडणवीस कधीच कुणाला पाठीशी घालणार नसल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं। आश्चर्य वाटत नाही, कारण का ह्या राज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा डबल इंजिनच्या सरकारमध्ये भारत सरकारचा डेटा सांगतो की महिलांच्या विरोधात जे काही क्राईम आहे तो वाढलेला आहे। हा माझा विरोधक म्हणून डेटा नाही आहे, हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे। तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का? तर वाढलेला आहे, हे वास्तव आहे। आणि मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडाबळी असतील किंवा हे नवीन अहिल्यानगरचं प्रकरण असेल, हे दुर्दैवी आहे।
की कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज सुरक्षित वाटत नाही. कोणी असेल, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील. कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते. या विषयाबद्दलची अधिक माहिती घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. हापूस आंब्यावरती भौगोलिक मानांकनावरून मोठं संकट उभं राहिलंय. गुजरातने आंब्यावरती दावा करत वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे. तर कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता त्यामुळे वाढली आहे. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये हा अर्ज पाहायला मिळतोय. कोकण म्हटल्यानंतर इथला रसाळ हापूस आंबा डोळ्यासमोर येतो. पण याच हापूस आंब्याला आता गुजरातने या ठिकाणी या आंब्यावरती दावा केलेला पाहायला मिळतो आहे. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी वलसाड इथल्या शेतकऱ्यांनी केलेली पाहायला मिळते आहे. 2023 मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळावं यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज आल्यानंतर या संदर्भातील पहिली सुनावणी जी आहे ती 30 ऑक्टोबरला या ठिकाणी झाली आणि त्याला कोकणातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध केलेला पाहायला मिळतो आहे. या अर्जावरती कोकणातल्या शेतकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV 9 मराठी, रत्नागिरी. कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे. त्याची तुम्ही देखील चिंता करू नका. आणि बडसाडचा येऊ दे नंतर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही. हे जगानं सिद्ध केलेलं आहे. हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? आता गुजरातचा बडसाड जर रत्नागिरीमध्ये आणून लावला असतं तर आक्रमण आपण मान्य करू. तर भाजपच्या वतीने शौर्य दिवस साजरा केला जातोय. भाजपकडून औरंगापूर या ठिकाणच्या दक्षिणमुखी महादेव मंदिरामध्ये आरती झालेली आहे. यावेळेस आता मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे हे उपस्थित राहिले. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजपकडून शौर्य दिन साजरा होतोय. महादेव मंदिरामध्ये आरती करण्यात आलेली आहे. महत्त्वाची बातमी आहे. ठाकरेंच्या सेनेच्या वतीने शौर्य दिवस साजरा करण्यात येतोय. दक्षिणमुखी महादेव मंदिरामध्ये आरती सुद्धा करण्यात आलेली आहे.